गुरुपौर्णिमेच्या दिवशी हे 10 गुप्त उपाय चुकूनही चुकवू नका. श्री स्वामी समर्थ. थांबा, हा व्हिडिओ पुढे स्क्रोल करू नका. वर्षातून फक्त एकदाच येणारी गुरुपौर्णिमा आपल्या जीवनात भक्ती, ज्ञान आणि गुरुकृपेचा संदेश घेऊन येते. अनेक जण या दिवशी असे काही पारंपरिक उपाय करतात ज्यामुळे त्यांना मनःशांती, सकारात्मकता आणि नवीन प्रेरणा मिळाल्याचा अनुभव येतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गुरुपौर्णिमेचे 10 खास पारंपरिक उपाय सांगणार आहे. यातील शेवटचे 2 उपाय अनेकांना माहीत नसतात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जर तुमच्या जीवनात गुरु, आईवडील किंवा श्री स्वामी समर्थ यांचे स्थान असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. चला, श्री स्वामी समर्थांचा जयघोष करून सुरुवात करूया. श्री स्वामी समर्थ. 1. केशराचा शुभ उपाय. गुरुपौर्णिमेच्या दिवशी शक्य असल्यास दुधात 2 काड्या केशर घालून त्याचे सेवन करा. तसेच केशराचा छोटासा टिळा कपाळावर नक्की लावा. यानंतर आपल्या गुरु, आईवडील किंवा घरातील ज्येष्ठ व्यक्तींचे चरण स्पर्श करून आशीर्वाद घ्या. पारंपरिक श्रद्धेनुसार केशर हे मंगल आणि पवित्रतेचे प्रतीक मानले जाते. ज्येष्ठांचा आशीर्वाद मनाला आत्मविश्वास आणि सकारात्मक ऊर्जा देतो. नंबर 2. पिवळ्या वस्त्राचे महत्त्व. या दिवशी शक्य असल्यास पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा आणि भगवान विष्णू व बृहस्पती देवाचे स्मरण करा. श्रद्धेनुसार पिवळा रंग ज्ञान, समृद्धी आणि गुरुतत्वाचे प्रतीक मानला जातो. नंबर 3. मूग डाळ दान. मंदिरात किंवा गरजू व्यक्तीला अख्खी हिरवी मूग डाळ दान करा. श्रद्धेनुसार अन्नदान आणि धान्यदान हे आपल्या संस्कृतीत अत्यंत पुण्यकारक मानले जाते. नंबर 4. केळ्याच्या रोपाचे दान. शक्य असल्यास एखाद्या मंदिरात किंवा योग्य ठिकाणी लावण्यासाठी केळ्याचे रोप दान करा. श्रद्धेनुसार वृक्षारोपण आणि निसर्ग सेवा ही देखील एक ईश्वर सेवाच मानली जाते. नंबर 5. बृहस्पती मंत्र जप. या दिवशी भक्तिभावाने 108 वेळा हा मंत्र जपा. ओम ब्रूम बृहस्पते नमः. श्रद्धेनुसार मंत्र जपामुळे मन शांत होण्यास आणि एकाग्रता वाढण्यास मदत होते. नंबर 6. गोमातेची सेवा. गोमातेला गूळ भाकरी, हिरवा चारा किंवा आपल्या क्षमतेनुसार योग्य खाद्य अर्पण करा. श्रद्धेनुसार प्राणीमात्रांची सेवा ही करुणा आणि दयाभाव वाढवणारी मानली जाते. नंबर 7. धार्मिक ग्रंथाचे दान. विद्यार्थी वाचनालय, आश्रम किंवा गुरुकुल येथे धार्मिक किंवा प्रेरणादायी पुस्तके भेट द्या. श्रद्धेनुसार ज्ञानदान हे श्रेष्ठ दानांपैकी एक मानले गेले आहे. नंबर 8. पिंपळ वृक्षाची पूजा. सकाळी पिंपळाच्या वृक्षाला पाणी अर्पण करा आणि 7 प्रदक्षिणा घाला. शांतपणे प्रार्थना करा. श्रद्धेनुसार वृक्षपूजनामुळे निसर्गाशी नाते दृढ होते आणि मन हे प्रसन्न राहते. नंबर 9. गुरुयंत्र किंवा गुरुप्रतिमेचे पूजन. घरात गुरुतत्वाचे प्रतीक असलेली प्रतिमा किंवा यंत्र असल्यास त्याचे श्रद्धेने पूजन करा. आजचा दिवस आपल्या शिक्षक, गुरु, आईवडील आणि मार्गदर्शकांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे. नंबर 10. सर्वात महत्त्वाचा उपाय. आजच्या दिवशी कोणत्याही एका व्यक्तीला मनापासून धन्यवाद द्या ज्यांनी तुमच्या आयुष्यात योग्य मार्ग दाखवला. आईवडील, गुरु, शिक्षक किंवा श्री स्वामी समर्थ महाराज. अनेक भक्त मानतात की कृतज्ञतेपेक्षा मोठी पूजा दुसरी नाही. स्वामी भक्तांनो, गुरुपौर्णिमा म्हणजे फक्त पूजा नाही, ती अहंकार सोडून ज्ञान स्वीकारण्याचा दिवस आहे. ती आशीर्वाद मागण्यापेक्षा आशीर्वाद मिळवण्याची पात्रता निर्माण करण्याचा दिवस आहे. जर तुम्ही श्री स्वामी समर्थांवर प्रेम करत असाल तर कमेंटमध्ये प्रेमाने लिहा, श्री स्वामी समर्थ. आणि मला एक गोष्ट ही नक्की सांगा, तुमच्या आयुष्यामध्ये सर्वात मोठे गुरु कोण आहेत? आईवडील, शिक्षक की श्री स्वामी समर्थ? मला तुमचे उत्तर कमेंटमध्ये नक्की वाचायला आवडेल. श्री स्वामी समर्थ.